वैष्णवीचे पतीची भावाच्या बायकोला मारहाण करण्यात आली। मारहाण करून पळत असतानाचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। शशांक हगवणे मयुरीचा मोबाईल घेऊन पळाला। मयुरी जगताप हिची प्रतिक्रिया आता समोर येते। शशांक हगवणे मयुरीचा मोबाईल घेऊन पळालाची माहिती आता देण्यात आलेली आहे। वैष्णवीचे पतीची भावाच्या बायकोला मारहाण केली गेली आहे। मारहाण करून पळत असतानाचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। मयुरी जगताप राजेंद्र हगवणेंची मोठी सून, त्यांच्याकडून आता ही माहिती देण्यात आलेली आहे। शशांक हगवणे मयुरीचा मोबाईल घेऊन पळाला। मयुरी जगताप राजेंद्र हगवणे यांची मोठी सून आहे, त्यांनी आता या संदर्भात माहिती दिली आहे। वैष्णवीच्या पतीची भावाच्या बायकोला मारहाण करून पळत असतानाचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। आपण ही सीसीटीव्हीतील दृश्य पाहतोय। मारहाण करून पळत असतानाचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। शशांक हगवणे मयुरीचा मोबाईल घेऊन पळाला। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, काय अधिकची माहिती? या सीसीटीव्ही मधून आपल्याला एक निष्कर्ष काढता येतोय की हगवणे कुटुंब हे त्यांच्या सुनांसोबत किती क्रूरपणे वागत होतं। या मयुरी हगवणे आहेत, हगवणे कुटुंबातील मोठ्या सून आहेत। अमोल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? याचा आवाज येतोय मला? अमोल, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। येतोय आवाज येतोय। हा सगळा प्रकार किती धक्कादायक आहे आपल्याला सीसीटीव्ही मधून पाहायला मिळतंय। हगवणे कुटुंब हे त्यांच्या सुनांसोबत किती क्रूरपणे वागतं याचं हे उदाहरण म्हणावं लागणार आहे। वैष्णवी हिने आत्महत्या केली या सगळ्या त्रासाला कंटाळून, पण त्यांची जी मोठी सून आहे मयुरी, हिच्यासोबत सुद्धा आधी असेच प्रकार घडलेले आहेत, पण ती माहेरी निघून आल्यामुळे आणि तिच्या कुटुंबाने तिला पुन्हा सासरी सोडलं नाही, त्यामुळे ती आज खरं तर या संपूर्ण प्रकरणातून बाहेर आलेली आहे। पण हगवणे कुटुंबाकडून सातत्याने तिला सुद्धा त्रास दिला जात होता। प्रामुख्यानं मयुरी यांचे जे पती आहेत ते मात्र तिच्यासोबत चांगलं वागत होते, मात्र तिचा जो मयुरी यांचा जो दीर आहे, तिचे जे सासरे आहेत, तिची जी नणंद आहे, ती मात्र सातत्याने त्रास देत होती। म्हणजे वैष्णवी यांचा नवरा जो शशांक आहे तो सुद्धा मयुरी यांना सातत्याने त्रास देत होता। आणि आता हे जे सीसीटीव्ही आलेला आहे त्याच्यामध्ये तिचा मोबाईल काढून घेत असताना आणि त्याचबरोबर तिच्या मागे पळत असताना हा सीसीटीव्ही आहे तो सुद्धा समोर आलेला आहे। तिचे कपडे अक्षरशः यामध्ये फाडलेले आहेत, असा सगळा प्रकार घडलेला आहे। यानंतर मयुरी हिच्या माहेरच्यांनी पौड पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची तक्रार दिलेली होती आणि त्या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल झालेला होता। पण आपण पाहतोय की राजेंद्र हगवणे हे सत्ताधारी पक्षाच्या अजित पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी होते आणि त्यामुळेच कुठेतरी राजकीय पाठबळ कुठेतरी राजेंद्र हगवणे यांना मिळत होते आणि त्यामुळे मयुरी जगताप ज्या आहेत, ज्या मोठ्या सून आहेत, त्यांना सुद्धा अशाच प्रकारे या घटनांना सामोरं जावं लागत होतं। आता ही घटना समोर आलेली आहे आणि त्यामुळे राजेंद्र हगवणे, त्यांचा जो मुलगा शशांक हगवणे आहेत आणि त्यांची जी नणंद मुलगी आहे हगवणे यांची, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आता मयुरी यांच्याकडून सुद्धा होताना पाहायला मिळते। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।